आज आपण शिकणार आहोत, तुम्ही शिकणार आहात माझ्यासोबत टू पीस कटोरीची कटिंग कशी करायची, कट करून ते पण. आपण साध्या कटोरीपासून टू पीस कटोरी पाहिलेली आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला टू पीस कटोरी कटिंग सहित आपल्याला कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट हे शिवायचं आहे, स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं. आणि हे आहे माप. आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण तुम्हाला आतापर्यंत आपण टू पीस कपड्यावरच आपण डायरेक्ट बनवलेली होती. आता आपण कट करून टू पीस कशी बनवायची तर ते आपण बघणार आहोत. आणि हे आहे ब्लाऊज, हे आहे माप. तर आपण हे माप व्यवस्थित असे घेणार आहात. आणि हा न्यूजपेपर आहे, याच्यावरच मी आज कटिंग करणार आहे, डायरेक्ट करणार नाही. आपल्याला टू पीस कटोरी बनवायची आहे परफेक्ट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला यामधली यूजफुल जी माहिती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत. आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 12वा दिवस. 11 दिवस पूर्ण झालेले आहे, 12 दिवस आपले चालू आहेत. तर आपण करणार आहोत टू पीस ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग करणार आहोत, स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी. सर्वात प्रथम आपल्याला उंची घ्यायची आहे. हे आहे ब्लाऊज, पाहू शकता तुम्ही. हे आपलं शोल्डर आहे, शोल्डरपासून आपल्याला उंची घ्यायची आहे. आणि उंची घेताना मात्र हे पाहू शकता उंची घ्यायची आहे. आणि यामध्ये आपण आपली उंची आहे पावणे 15 इंच. किती? पावणे 15 इंच उंची आहे. तर आपण पावणे 16 ठेवणार आहोत. पावणे 16 ठेवायची आहे. पावणे 16 आपल्याला उंची ठेवायची आहे. आता आपण छातीचं माप बघणार आहोत. आता हे व्यवस्थित आपलं हे झालेलं आहे, गळा करून घेतलेला आहे व्यवस्थित. एकाच साईडचा मी गळा, पण गळ्याचं माप, मुंढ्याचं माप आणि गळा. आता हे पाहू शकता, हे आहे आपला मुंढ्याची साईड आहे परफेक्ट. आता इथून इथं आपल्याला मोजायचं आहे. तर आपल्याला आलेला आहे पावणे 10 इंच आलेला आहे आपली छाती. आणि आता आपण गळा मोजणार आहोत. गळा आलेला आहे 7 इंच. आणि मुंढा पाहूया. मुंढा आलेला आहे 5 इंच. मुंढा आपण कसा घ्यायचा आहे, इथं आपला 5 इंच आला आहे, 5.5 आला तर आपण हे पाहू. इथं आपला इथं 5 येतोय, इथं आपला 5.5, तर आपला मुंढा आहे 5.5 इंच. तर आपण आणि आपलं गळा आणि शोल्डर आपण नेहमीप्रमाणे ठेवणार आहोत 5 इंच. गळा शोल्डर 5 इंच आहे. आणि आपण मुंढा आपल्याला 5.5 ठेवायचा आहे. पावणे 10 आपली छाती आहे, तर पावणे 11 आपण मार्जिन साईड ठेवणार आहोत. बरोबर आपला हा पेपर पूर्ण बसणार आहे. आणि समोरचा गळा आपल्याला किती घ्यायचा आहे, 7 इंच घ्यायचा आहे समोरचा गळा. गळा रुंदी आपल्याला 2.25 ठेवायची आहे. गळा रुंदी आपण 2.25 ठेवलेली आहे. आता आपण पूर्ण पेपर हा आखून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं ब्लाऊजचं माप कसं आहे. तर हे झालं आपलं पूर्ण ब्लाऊजचं माप झालेलं आहे. आणि आता आपण हे पेपर बाजूचा जो शिल्लक आहे तो आपण कट करून टाकूया, म्हणजे आपल्याला ब्लाऊजला अडचण येणार नाही. अजून कटिंग बाकी आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आता आपण सर्वात प्रथम आपला टक्स पॉइंट ठेवणार आहोत आपण 10 वर. टक्स 10 वर ठेवायचा आहे. आणि आता आपण आणि आपली क्रॉस पट्टी जी आहे ती आपण 3 इंच आणि 2.5 इंच हे माप आपल्याला ठेवायचे आहेत. आणि आपण आता हे व्यवस्थित असं हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हे रेषा मारणं कंपल्सरी आहे, कारण तुम्हाला यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी कटोरी, टू पीस कटोरी काढता येते. आपला हे टक्स पॉइंट आहे 10 वर. हा आपल्या गळ्याचा पॉइंट आहे. आता आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे इथं करेक्ट. आणि इथून आपल्याला ठेवायचं आहे 4 वर. हा 4 वर आपला टक्स पॉइंट ठेवलेला आहे. इथून आपल्याला 4 वर ठेवायचा आहे. आणि आता मागचा खड्डा आपल्याला 1 इंच द्यायचा आहे. मागचा जो खड्डा आपण देतो तो 1 इंच देतो. आणि त्याला व्यवस्थित असा हे आकार करत 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 असं
व्यवस्थित हा आकार द्यायचा आहे आणि समोरचा खड्डा हा आपण अर्धा इंच देत असतो. तर तुमचं हे या पद्धतीने तुमचं होतं. तर आता आपण जेव्हा आपण साधी कटोरी काढतो तसेच आपण हे मापं टाकलेले आहेत आणि तसेच आपल्याला हे मापं घ्यायचे आहेत. तर आपण गळ्यापासून वर जायचं आहे आपल्याला 1 इंच आणि हा प्रत्येक ब्लाऊजच्या फॉर्म्युल्यासाठी आहे की गळ्यापासून आपल्याला 1 इंच वर जायचं आहे आणि समोरच्या खड्ड्यापासून आपल्याला यायचं आहे 2.25 इंच. आता आपण कटोरी आपली मोजून घेणार आहोत किती आहे ती. तर आपली कटोरी आहे या साईडची आलेली आहे 6 इंच आणि या साईडची सुद्धा आपली 6 इंच कटोरी आहे. तर आहे तेवढीच आपल्याला ठेवायची आहे कटोरी. तर आपली आपण ठेवलेली आहे 6 इंच आणि नाहीतर काय करायचं घेणार आहोत 6 इंचाची आपण कटोरी ठेवलेली आहे. आता हा झाला पॉइंट आपला. आता आपण काय करणार आहोत की आता आपण याला आकार देणार आहोत कटोरीला. आता आपण इथून सुरुवात करूया आकार द्यायला. परफेक्ट असं डॉट डॉट करत आपल्याला यापर्यंत जायचं आहे. ही झाली आपली साध्या कटोरीची परफेक्ट आपण कटिंग केलेली आहे साध्या कटोरीची. आणि आता आपण हा जो भाग आहे आपण आता कट करून घेऊया. त्याला थोडासा गोल आकार द्यायचा आहे कारण आपण सरळ मारलेला होता तो आपण व्यवस्थित असा गोल आकार देऊया. आता आपण कटिंग करून घेणार आहोत आणि यापासूनच आपल्याला 2 पीस कटोरी काढायची आहे. ती कशी काढायची आहे आता आपण बघणार आहोत. तर आपण ही कटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. जे आपण कटोरीचे माप टाकतो सेम तसेच टाकायचे आहे पण आपल्याला यामध्ये मात्र वाढून घेताना व्यवस्थित असं वाढून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम परफेक्ट. आता आपण हे कटोरी ब्लाउजची आपण जशी आपली साधी कटोरी होती त्याचप्रमाणे आपण वाढून घेतलेला आहे. आणि आता आपण यापासून 2 पीस कशी करायची ते आपण पाहणार आहोत. आपण एक साइड घेऊया पेपर. आता आपली ही कटोरी आपल्याला 3 इंच वाढून घ्यायची आहे. 3 इंच आपल्याला काय करायचंय वाढून घ्यायचंय 3 इंच. तर आपण यामध्ये काय करणार आहोत आता आपण याला तुम्हाला मी ही कटोरी कशी आपण टाकतो साधी कटोरी आपण जी मेन कटोरी आहे तीच आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि आपण त्यापासून कशी वाढवायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता आपले हे झाले पॉइंट. हे पॉइंट झालेले आहेत आपले. आता आपण या ठिकाणी मात्र आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे कारण कटोरीच्या आता कटोरी किती आहे 6 म्हणजे आपलं हे 3चा आपण मध्ये काढायचा 3चा आपण मध्ये काढायचा आणि तिथून आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. 1.5 इंच आपण खाली आलो. हे 1.5 इंच खाली आलो आणि आपल्याला इथं मात्र अर्धा इंच खाली यायचंय. इथं आपल्याला अर्धा इंच खाली यायचंय आणि इथं मात्र 1 इंच आपल्याला यापासून आपल्याला 1 इंच खाली यायचंय. या ठिकाणी आपल्याला 1 इंच असं खाली यायचंय आणि आपल्या नेहमीसारखं आपण आता हा जो मध्य आहे आता आपण ही कटोरी सुद्धा आपण व्यवस्थित हे सुद्धा आपण व्यवस्थित ओढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 1/2 इंच शिलाईसाठी मार्जिन आहे. शिलाई मार्जिन इथं आपल्याला 1.5 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच आणि या साईडनी 1.5 इंच आणि हे 1/2 इंच शिलाई मार्जिन आपण ज्यावेळेस काज बटन पट्टी लावतो तर हे आपण वाढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला फक्त काय करायचंय हा जो आकार आहे तो आकार या इथं मिळवायचा आहे. आकार व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचं आहे मी काय काय केलेलं आहे. या साईडला आपण खाली 1 इंच आलेलो आहे. या साईडला आपण अर्धा इंच आलेलो आहे खाली आणि आपण हे 1/2 इंच आपली शिलाई मार्जिन आहे. या ठिकाणी पट्टी
दिसत नाही थोडंसं व्यवस्थित. पाव इंच आपलं ही मार्जिंग आहे आणि पाव इंच आपली ही मार्जिंग आहे. तर आता आपण काय करायचंय, इथं आपल्याला थोडासा गोंधळ झालेला आहे. आपल्या मेन कटोरीपासून आपल्याला यायचं आहे 2 इंच वर किती यायचं आहे, फक्त 2 इंच. आणि इथून आपल्याला 3 इंच. हा आकार बरोबर आहे, पण हा आकार आपला या साईडला गेलाय, त्याच्यामुळे आपल्याला हे आपण ड्रॉ करून घेऊया. तर आपली ही लांच ह्या आपण मेन कटोरीपासून इथून आपल्याला 2 इंच, इथून आपल्याला 2 इंच वर जायचंय आणि ह्या मेन कटोरीपासून आपल्याला 3 इंच वर जायचंय. तर आपण हे लक्षात ठेवायचंय, मेन कटोरीपासून 2 इंच गेलो, मेन कटोरीपासून 3 इंच वर गेलो. तर आता आपण याला आता आकार कसा द्यायचा, तर आकार द्यायचा आहे आपल्याला इथून तुम्हाला पाव इंच वर जायचंय, पाऊण इंच वर जायचंय आणि इथून तुम्हाला पाऊण इंच वर जायचंय. हा जो आपल्याला टक्स येणार आहे, इथून पाव इंच वर आणि इथून पाव इंच वर गेलेलो आपण. आता इथं मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं, आपण 1 इंच इथं खाली आलं, इथं पाव इंच आहे तर आपण इथं 1 इंच घेतलेलं आहे आणि इथं पाव इंच आहे तर तेवढं आपण इथं घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. हे अंतर आपण इथलं अंतर आपण इथं घेतलेलं आहे, इथलं अंतर आपण इथं घेतलेलं आहे. तर आपल्या कटोरीचा आकार कसा, पॉइंट कसा येणार आहे, लक्षात आलंय. आपण हे कट करणार आहोत. हे म्हणजे आपला जो कटोरीचा पॉइंट आहे ते व्यवस्थित येईल. इथून आपण पाऊण इंच वर गेलेला आहे, तेवढंच आपण खाली घेतलेलं आहे. एवढं आपण पाऊण इंच वर गेलेलो आहे, तेवढंच आपण खाली घेतलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचंय. आणि आता आपण करणार आहोत कटिंग. तर ही 2 पीस ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग आहे. आता आपण हे लावून पाहिजे आपला फ्रंट. तर आपलं हे पाहू शकता, एवढं आपलं वाढलेलं आहे, तर आपलं हे एवढं कट होणार आहे. तर ते आपण पाहूया, कट करूया. जो आकार येतो तो यामुळेच आपला आकार येतो. आता पाहू शकता, आपलं हे पूर्ण हे आपलं सेंटर झालं आणि हे आपलं पूर्ण हा टक्स झाला. तर आपल्याला हा टक्स, हा जो आकार आहे तो आता आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. हा आकार आपल्याला एकदम सरळ करून घेतलेला आहे. हा आकार आपण सरळ करून घ्यायचा आहे आणि आपली कटोरी ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस आपली कटोरी तर आपण जोडणार आहोत कटोरी. तर जोडल्यावर आपली कटोरी याप्रमाणे येऊन जाते. तर आपल्याकडे चिकटपट्टी नाही आहे तर आपल्याला समजणार नाही. तर आपण डायरेक्ट तुम्हाला मी याच्यावर कसं वाढून घ्यायचं, म्हणजे कटोरी तयार कशी होणार आहे आपण शिवल्यावर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण हे व्यवस्थित हे कट करून घेतलेली आहे आपली मार्जिन सहित. आता आपण एकत्र जर जोडलं तर आपला हा पफ तयार होतो. असा आपला पफ आता व्यवस्थित हा तयार होणार आहे. आणि आता आपण हे जोडून घेऊया, पाहूया आपली कटोरी बरोबर येणार आहे की नाही. एकावर एक आपण हे ठेवून जायचं मार्जिन सहित. तर पाहू शकता आपली कटोरी राईटमध्ये बरोबर येणार आहे, परफेक्ट अशी पाहू शकता. जोडून झाल्यावर आपली ही कटोरी, कारण आपण हा आकार अर्धा इंच पाऊण इंच आपण वर गेलो आणि हा आकार पाऊण इंच वर गेलो, याचमुळे आपल्या कटोरीचा पॉईंट असा वर येतो. तर ही आहे परफेक्ट कटोरी. आपण आता कट करूया. डायरेक्ट ब्लाऊजवर आपण कटिंग कशी करायची, अस्तरवर कट करूया. तर कालची रिक्वेस्ट होती आपल्याला, ती रिक्वेस्ट आज आपण पूर्ण केलेली आहे. आणि जर समजलं नसेल तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे, कारण एकदाच सांगितलं तर लक्षात येत नाही. परत 2-2, 3-3 व्हिडिओ जर पाहिले तर आपण काय काय केलेलं आहे ते परफेक्ट असं लक्षात येतं. तर आता आपण हे पेपर आता पूर्ण आपण हे उंचीसहित व्यवस्थित हा कट करून घेतलेला आहे.
जिथं मात्र तुम्हाला पाव इंच शिलाई ठेवायची आहे, कटोरी जोडतो तिथं मात्र पाव इंच शिलाई, बाकी ठिकाणी नाही. आणि हे थोडंसं म्हणजे दिसतंय की नाही, जरा डार्क करून घेते. आता आपण हा भाग ठेवायचा आहे, डायरेक्ट क्रॉस मध्ये ठेवायचा आहे. आता इथं मात्र तुम्हाला इथं थोडंसं आपल्याला पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे. आपल्याला आता आपल्या दोन्हीमध्ये आपल्याला सिलाई मार्जिन ठेवायची आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, सिलाई मार्जिन ठेवायची आहे. इथून पाहू शकता आपण एवढी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे वरच्यासाठी. फक्त जोड आपण जिथं जो जॉईंट आहे तिथं शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, बाकी ठिकाणी नाही. बाकी ठिकाणी आपलं आहे तशीच. तर आपण हे पाहू शकता शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि ही झाली वरची कटोरी. आता आपण ही खालच्या कटोरीला आपण व्यवस्थित अशीच मार्जिन ठेवायची आहे, थोडीशी, फक्त पाव इंच शिलाई मार्जिन फक्त, जास्त नाही. तर पाहू शकता आपण इथं फक्त शिलाई मार्जिन ठेवायची, जिथं आपलं कटोरी जॉईंट होणार आहे तिथं फक्त शिलाई मार्जिन ठेवायची आहे, बाकी ठिकाणी आहे तेवढंच घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपण फक्त शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. इथं जोडायच्या ठिकाणी फक्त शिलाई मार्जिन, बाकी ठिकाणी आहे तसंच जॉईंट करून घ्यायचं. तर ही होती परफेक्ट अशी 2 पीस कटोरीची कटिंग. ब्लाऊज कट करून सांगा म्हणे की, म्हणजे आपण अगोदर डायरेक्ट 2 पीस कसं करायचं ते शिकवलेलं होतं. आता आपण म्हणजे 2 पीस कट करून कशी कटिंग करायची ते आता आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत कटिंग. याप्रमाणे कटिंग करायची आहे. याचवर अजून दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, कारण अजून काही यामध्ये राहिला असेल तर आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी समजून जाईल 2 पीस कटोरीची कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने. हे जर समजलं नसेल तर आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी जे काही माझ्याकडनं राहिलं असेल आता हे पाहू शकता आपण इथून ह्या, आता हा होता आपला पॉईंट होता, हा पॉईंट पासून आपण पाऊण इंच वर आलो, तर ह्या पॉईंट पासून आपण पाऊण इंच वर आलेलो आहे. म्हणून आपली कटोरी व्यवस्थित अशी झालेली आहे. आता आपण करून घेणार आहोत कटिंग. पाहू शकता हा भाग आपण कट करून टाकणार आहोत. आणि हा भाग कट केल्यामुळेच आपला कटोरीचा पॉईंट असा टोकदार येतो. तर आणि आपली तयार अशी कटोरी शिवून तयार होती. तर ही झाली आपली, या पद्धतीने आपलं तर पाहू शकता या ठिकाणी आपलं इथं आपण एवढं कट केलेलं आहे, इथं आपण एवढं कट केलेलं आहे, म्हणूनच आपल्या कटोरीचा पॉईंट असा वर येणार आहे. 2 पीस परफेक्ट. तर आता आपण फ्रंट वगैरे काढलेला आहे. तर आपलं व्यवस्थित असं हे जोडून झाल्यावर परफेक्ट आपली कटोरी 2 पीस कटोरी, म्हणजे डबल कटोरी किंवा मद्रास कटोरी असंही म्हणतात. तर अशी होती ही आपली 2 पीस कटोरीची कटिंग. आता आपण काढणार आहोत बाही.
बाही आपली 12.5 आहे, 12.13 ठेवायची आहे. बाही रुंदी आपली 9 आहे, तर 9 ठेवून द्यायची आहे. 12.13, 4 इंचाचा उतार दिलेला आहे आपण. इथून आपल्याला 2 इंच सरळ यायचं आहे आणि मगच आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. कारण बाही मी बऱ्याचदा सांगितलेली आहे बाहीची कटिंग, तर तुम्हाला नक्की जमली असेल. कारण हे इथून आपलं प्लेन घेतो, त्यामुळेच आपली बाहीचं जे आपण मोंढ्याचं जे माप आहे एकावर एक टिप येते. परत परत सांगते, हे तुम्ही 2 इंच 1.5 इंच तुम्हाला जी आपली फिटिंगची साईड असते तिथं तुम्हाला हे दोन्ही खालचा आणि वरचा एकदम सरळ घ्यायचा आहे. त्याचमुळं आपल्याला फिटिंग सरळ येते, एका लाईनीत एकावर एक टीप. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट. आणि ही अशी ही आपली 2 पीस ब्लाऊजची कटिंग. आता आपली क्रॉसपट्टी बाकी आहे. तर आपण नेहमी सांगत असतो क्रॉसपट्टी मात्र 1 इंच मेन कटोरीच्या मेन याच्यापेक्षा 1 इंच आपण वाढून घेत असतो. तर आपण हे 1 इंच आपण हे वाढून घेतलेलं आहे असं या प्रकारे. तर अशी होती आजची आपली 2 पीस ब्लाऊजची कटिंग. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना फ्री ऑनलाईन क्लासेसचा फायदा घ्यायचा आहे. तर ही होती आपली 2 पीस ब्लाऊजच्या परफेक्ट ब्लाऊजची कटिंग होती. आणि इथंच आपला व्हिडिओ संपूया, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. आता ते ब्लाऊज, हे जे ब्लाऊज आहे ते कटिंग मी नंतर दाखवणार आहे. चला तर